मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण राजगावचे बोरकुबंदीकडे आलेलो आहे आणि आज तारीख आहे 23/2/2000. तर आज आपण कापूस, तूर, मूग संपूर्ण भाव जाणून घेणार आहोत. तर पहिले आपण कापूस जाणून घेणार आहोत. पण मामा, तुमचा पहिले परिचय द्या आम्हाला. मी भाऊसाहेब आसाराम बोडके, राजगाव, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद. तर आज आपल्याला कापसाची अपडेट द्या आम्हाला. कापूस आहे आज 74 रुपये. 74.5 सुपर मध्ये. हा, सुपर मध्ये. खाली मध्ये 64 रुपये. पडतळ 64. पडदल 64. तर काय वाटतं, कापसाचे भाव वाढेल का नाही मामा? कापूस भाव वाढत नाही सध्या तरी. सध्या तरी वाढत नाही. नाही. काही सरकार आरडू सांगताय का कापूस घेणार नाही किंवा मक्का माग होणार नाही, तर याच्यावर काय सांगतात तुम्ही? नाही, सगळं मागून राहिले. हळूहळू त्यांची आयात चालूच आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी तर डोळ्यात घालायचं काम हो, करायला. हो, आयात चालू आहे, आयात बंद नाही. आणि त्याच्यामुळे मग व्यापारी वर्ग दबावामध्ये, त्यांना वाटतंय बाहेरून जरा माल स्वस्त आला त्याच्यामुळे माल घ्यायचा प्रयत्न व्यापारी करतात. दबावात आहे सध्या. त्याच्यामुळे व्यापारी जे आहे ना दबावात आहे एकदम. त्याच्यामुळं कापसाचे भाव तुरीत दबावात आहे, कापूस मध्ये दबावात आहे, सोयाबीन मध्ये दबावात आहे. मग असं म्हणायला काय हरकत नाही का, मराठवाड्यामध्ये जेवढे पिकं निघतात त्याच्यामध्ये मराठवाड्याचा तोटा होतोय सगळा. सगळं पुरं. पण की मराठवाड्यात कापूस निघतात, तुरी निघतात, हा. मक्का निघतात हा, आणि कांदा सुद्धा निघतोय. कांदा बी दबावात आहे, सगळं दबावात. सगळे म्हणजे पुरा जेवढे पिकं निघतायत तेवढे संपूर्ण दबावामध्ये. दबावामध्ये. तर कापसाचे भाव तर वाढत सरकारची धोरणामुळे दबावामध्ये. सरकारच्या धोरणामुळे दबावामध्ये. तर कापसाचे भाव या महिन्यामध्ये वाढायचं काही चान्सेस आहे का? नाही, काही काहीच नाही. वाटत नाही. ओके, धन्यवाद काका, तुम्ही आपल्याला माहिती दिल्याबद्दल. चॅनल तर्फे तुमचा आभार आहे. भाव बघायला तर आज आपण आपलं कापूस म्हणतोय, मक्का, हरभरा आणि सोयाबीन याचे भाव बघणार आहोत. तर मामा, आम्हाला तुरीचे भाव सांगा आजचे. तुरीचे आजचे भाव आहे 74 ते 80 रुपये पर्यंत. 74-80 रुपये. हो. 74 ते 80 रुपये. खाली मध्ये ते 7,000च दरा खाली. खाली मध्ये 7,000 रुपये. तर याच्यात लाल तूर काही असं काही, लाल आणि पांढरी जवळजवळ सारखी चालते. आणि काळे तुरीचे काही काळी बी लालचीच लेवलला आहे. हो का? तर आपल्या लासूरच्या मार्केट आणि जालन्याच्या मार्केट मध्ये फरक काय? 200-300 रुपये फरक पडतो. 200-300 रुपये. 200-300 रुपये फरक. नेमका काय फरक समजा, काय वाटतं, काय फरक? तिथं जे माल खरीददार दाल मिल वाले असल्यामुळे ते डायरेक्टली माल खरेदी करतात. अल्ला सुरला दाल मिल फक्त 2च दाल मिल आहे. दोन. आणि मग आजचे हरभऱ्याचे काय भाव चालू आहे? हरभरा 49 ते 52. 49 ते 52. भाव आपल्या हरभऱ्याचे भाव वाढत की नाही? नाही, सध्या तर काही कोणत्या काही नाही. अजून तर मालाचा दबावच नाही. मालाचा दबाव आला तर अजून कधी आणखीन कमी होऊ शकते. कमी होऊ शकते. तर मग जे शेतकऱ्यांच्या हरभरा तयार झाले त्यांना काय सांगते, काढण्याचा प्रयत्न करा. नाही, आता सध्या ठेवण्यातच मजा आहे, एकदम विकण्यात मजा नाही. हरभरा अजून ठेवायला पाहिजे. सध्या पुढे वाढू शकता. भाव वाढू शकता. वाढू. आणि सोयाबीनचे काय भाव मामा? सोयाबीन 52 पर्यंत आहे बा. 52 पर्यंत. 52. सोयाबीनचे काय सांगताय, भाव वाढ का नाही? सोयाबीन टिकल थोडंफार वाढ होऊ शकतं, कारण ते अत्यावश्यक मध्ये ते. हो का? पण सूत्रांची माहिती अशी येत आहे की अमेरिकेतून सोयाबीन सुद्धा येऊ शकतो. तेल बी येऊ शकतं. तर ते काही न्यूज मध्ये सांगताय की 45 रुपये समजा उदाहरण देऊ राहिले का, 60 रुपये किलो आता येतो भाव समजा चालू आहे समजा. आणि 45 रुपये व्यापाऱ्याला जरा पोच जरा भेटत असेल तर ते भाव त्यांना स्वस्त पडत नाही. इतकं बी कमी नाही होणार. नाही का? नाही का? तर मग सोयाबीन काय सांगते, काढायला पाहिजे शेतकऱ्याने की नाही? नाही, सध्या रोखून बी फायदा नाही. आणि शेतकऱ्याला समजा आता गरज असली त्याला विकावंच लागतं. बरोबर. असं आहे. आणि नवीन गहू आले का आपल्या मार्केट? नवीन मध्ये लासूर मार्केट मध्ये आले. त्या सुपर मध्ये 2470 रुपये भाव निघला. खाली मध्ये 2300 रुपये भाव निघला. सुपर 2470 रुपये आणि खाली मध्ये 2300 रुपये. ओके, असा भाव निघला. ओके. तर अजून कोणते भाव सांगशाल आपल्याला? आता काय, आता लोकल मध्ये अजून तर माल सुरूच झाला. ज्वाऱ्याचे ज्वाऱ्यात अजून सुरू नाही झाले? आलेच नाही. ओके, धन्यवाद काका तुमचे. आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेत राहू आणि आम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करत राहा. धन्यवाद. चॅनल तर्फे.